आज तर एवढा खतरनाक विषय झाला भावांनो, डोक्याला लाईट लावायचं काम पडलं मला. तर काय विषय झाला चला पुढे बघू आपण. तर जय बिरसा भावांनो, आपलं रोजचं काम काय पाला आणायचं. आणि माझ्यासोबत आज छोटा डॉन आहे, त्यानं सायकल बी घेतली आपली. वातावरण तर एवढं गंभीर आहे ना की आज पाणी येते म्हणलं. तर आम्ही पोहोचलो आबाजीच्या वावरात. मग आई त्यांनी पण आले. पहिले सर्वजण गेलो पाणी प्यायला. तेवढ्यात कुत्रा दादा म्हणे मला पण पाणी पाजणार बा. म्हणलं मी काय केलं म्हणे. पाणी प्याल्यानंतर सर्वजण आलो लवणामध्ये. आणि आपल्या छोट्या डॉनचा जीव फक्त त्याच्या सायकल मध्ये सोडूच नाही राहिला बा. त्यानंतर लागले सर्वजण पाला तोडायला. आणि मी अशा झाडावर चढलो ज्या झाडावर येलच गेलो होते, पण ते झाड वाळलेलं होतं. झाड पडो या मी पडो, पण पाला सोडणार नाही. तर मी आता सर्व झाडच सप्पा केलं. मग आई त्यांच्याकडे गेलो आम्ही. इकडे तर सर्व जणांना बक्कमच पाला तोडला. गटुडं बांधलं, डोक्यावर डुलं, सरळ आलो लवणाच्या बाहेर. मग छोट्या डॉननं बी सायकलवर एक भारा घेतला. त्यानंतर सर्वजण आलो आम्ही घरी. आंघोळ केली, जेवण करायला बसलो. आज चटणीच होती, भाजी नव्हती. तुम्ही खाली का चटणी सांगा कधी पोळे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या फॉलो नसं केलं तर फॉलो बी करून घ्या. त्यानंतर तयारी करून सरळ निघालो डिग्रसला पोहोचलो. सरळ गेलो तहसील चौकात. आता इकडे येण्याचं कारण म्हणजे आपल्या भावाला पॅन कार्ड काढायचं होतं. मग सर्वात पहिले पासपोर्ट फोटो काढून घेतले. त्या दादानं कॅम्प्युटर मध्ये भातच फोटो एडिट केला. तिथंच फोटो स्टुडिओ मध्ये आपले प्रेमाचे माणसं भेटले. त्यानंतर मी कपिल गेलो चाय प्यायला. आता सर्व काम तर झालं होतं, आता पॅन कार्ड काढायचं होतं. मग एका ठिकाणी गेलो, तिथं बोर्ड लागून होता. 300 रुपये दिले तर 3 घंट्यात पॅन कार्ड भेटते म्हणे. आणि 250 दिले तर 3-4 दिवसात पॅन कार्ड भेटते म्हणे. दादाला म्हटलं 300 घ्या लवकर द्या. पण भाऊ सर्व्हर डाऊन होतं. त्याला म्हटलं चाल मला हॉटेलवर सोडून दे. हॉटेलमध्ये आल्यानंतर आपली मंकाई भाऊ फॅमिली भेटेल नाही असं होऊ शकत नाही. त्यानंतर पहिले सेटअप मारून घेतला. आणि आज तर मॅन लय जीवावर यायला काम करायचं. 4-4:30 वाजले होते. मग चालू झालं भाऊ पाणी. थोडंच पडलं होतं, नंतर अजून बंद झालं. त्यानंतर तर संध्याकाळी असं दणक्यात पाणी चालू झालं ना, लयच खतरनाक. आता पाणी तर लय आलं होतं, पण त्यानंतर उघडलं बी. पण इथंच तर गेम झाला. आता पाणी उघडलं तर लाईट यायला पाहिजे ना. रातचे 10:30 वाजले तरी लाईट नव्हती आली. मग तेवढ्यात एक टेबल आणायला एक माणूस बसला जेवण करायला. आता आमचं जनरेटर बी सरलं होतं, लाईट बी नव्हती आली. आता ते म्हणे आम्हाला जेवण करायला लाईट पाहिजेलच म्हणे. मग काय बाबा चार्जिंगचा लाईट घेतला आणि लावला डोक्याला. मग चला मग भावानं भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.